नमस्कार सासवडकर बंधू भगिनींनो, स्वागत आहे आपलं भारतातील एक नंबरच्या स्वच्छ शहरामध्ये, ज्या शहराने पटकावला प्रथम क्रमांक सर्वात स्वच्छ शहरामध्ये। अभिमान आहे आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा आणि कामगारांचा। स्वच्छ सासवडची माती साऱ्या जगात गाजे कीर्ती, स्वच्छ सासवडची माती साऱ्या जगात गाजे कीर्ती। आम्ही ठरलो नंबर 1, नाद हाच म्हणती भिडला रे, अभिमानाचा साज पुन्हा चढला रे। नाद हाच म्हणती भिडला रे, अभिमानाचा साज पुन्हा चढला रे। आम्ही सगळ्यात स्वच्छ नगरपालिका आणि शहर हे देशामध्ये आहे। स्वच्छ सुंदर निर्मळ असा ह्या गावाचा ठसा, आम्ही ठरलो नंबर 1। नाद हाच म्हणती भिडला रे, अभिमानाचा साज पुन्हा चढला रे। नाद हाच म्हणती भिडला रे, अभिमानाचा साज पुन्हा चढला रे। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात अव्वल ठरलंय आपलं सासवड। स्वच्छतेची संकल्पाची सांगड आपलं सासवड, या देशातील स्वच्छ शहर हे अव्वल आपलं सासवड। स्वच्छतेची संकल्पाची सांगड आपलं सासवड, देशातील स्वच्छ शहर हे अव्वल आपलं सासवड, आपलं सासवड। तमाम सासवडकरांनी एकत्र येत साजरा केला जल्लोष, जल्लोष स्वच्छ सासवडचा। चला थोडक्यात जाणून घेऊया या स्वच्छ सासवडचा हा यशस्वी प्रवास। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मभूमी म्हणून ओळख असणारा ऐतिहासिक असा पुरंदर किल्ला आणि याच पुरंदर तालुक्यामधील इंद्रनील पर्वताच्या कुशीत वाहणाऱ्या पवित्र करामाईच्या आणि भोगावतीच्या तीरावर वसलेलं सासवड हे गाव भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणून ओळखलं जाणारं, तसेच विशेष संत परंपरा लाभलेलं हे सासवड गाव संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपान काका महाराज यांच्या समाधीनं पावन झालेलं हे सासवड गाव। छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली लढाई झाली ती याच भूमीत। श्रीमंत सरदार गोदाजी राजे जगताप हे याच भूमीमधील स्वराज्याचे पहिले सेनापती वीरबाजी पासलकर यांची समाधी असलेलं हे सासवड गाव। पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या कामकाजाची सुरुवात व त्यांची समाधी असलेलं हे सासवड गाव। सरदार पुरंदरे, कुंजीर, गोखले आदी सरदारांचे पुरातन वाडे असलेलं हे सासवड गाव। महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव देखील याच भागात आहे। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी याच भागातून स्वातंत्र्य लढा उभा केला। पुढील काळात गांधीजींच्या मार्गदर्शनात शंकरराव देव तसेच प्रेमाताई कंटक यांच्या वास्तव्याने पवित्र झालेला कस्तुरबा आश्रम याच सासवडमध्ये आहे। संयुक्त महाराष्ट्राचे प्रणेते आचार्य अत्रे यांनी देखील सासवड गावाला स्वातंत्र्य लढ्यासोबतच साहित्याचा वारसा देखील दिला आहे। सिद्धेश्वर मंदिर, संगमेश्वर मंदिर, वटेश्वर मंदिर अशी काही प्रमुख पांडवकालीन मंदिर सासवड येथे आहेत। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा प्राप्त झालेली
सासवड भूमी ही शूर आणि बुद्धिजीवी लोकांची भूमी आहे. सरकारने 4 जानेवारी 1869 नगरपालिका स्थापन केली. 1985 मध्ये या सासवड नगरपालिकेचे नेतृत्व केले ते माननीय चंदूकाका जगताप यांनी, ज्यांचे या शहराच्या वेगवान विकासामध्ये व शहराच्या जडणघडणीमध्ये एक अमूल्य योगदान आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. म्हणूनच प्रत्येक सासवडकर सासवड नगरीचे शिल्पकार म्हणून माननीय चंदूकाका जगताप यांचा अतिशय आदराने उल्लेख करतात. मी डॉक्टर विनायक माटार आणि माजी अध्यक्ष पुरंदर मेडिकल असोसिएशन आणि फाउंडर मेंबर. या पारंपरिक आणि सांस्कृतिक शहराला स्वच्छतेविषयीची जी आवड निर्माण झाली ती माझ्या मताने की माझे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी 1985 प्रथम नगराध्यक्ष स्वीकारले आणि त्यांनी या नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून सासवडचा जो प्रचंड विकास केला. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव आमदार संजयजी जगताप यांनी त्याच्यावरती मानाचा कळस चढवला. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये देशामध्ये सासवडसारख्या शहराला प्रथम क्रमांक मिळवून देण्यामध्ये त्यांची फार मोठी मोलाची कामगिरी. सन 1985 मध्ये चंदूकाका जगताप यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात सासवडचा झपाट्याने विकास झाला. नगरपालिका क्षेत्रात शॉपिंग सेंटर, प्राथमिक शाळेच्या इमारती, पाणी योजना आदी सुधारणा झाल्या. शहरीकरण होत असताना काकांनी गावचे गावपण जपले. सर्वात महत्वाचे म्हणजे चंदूकाका जगताप यांनाच मुळात स्वच्छतेची प्रचंड आवड होती. यासोबतच ते शिस्तप्रिय देखील होते. त्यांच्या या कडक स्वभाव गुणांमुळेच नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी ते अगदी नागरिक यांच्यावर देखील सासवड शहराला स्वच्छ ठेवण्याबाबत काकांचा एक आदरयुक्त धाक होता असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. येथील स्वच्छ हवा आणि आरोग्यदायी वातावरणामुळे तसेच मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याच्या पालिकेच्या तत्परतेमुळे सासवडमध्ये झपाट्याने नागरीकरण होत गेले. आमदार संजयजी जगताप यांच्या माध्यमातून सासवड शहरामध्ये शिवतीर्थ तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून नव्याने भव्य दिव्य अशी शिवसृष्टी उभारण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन व एक्सलन्सी सेंटर, सुसज्ज पालखी तळ, वॉर ट्रॉफी टँक T55 यासोबतच महात्मा ज्योतिबा फुले व सरदार गोदाजी राजे जगताप यांचे पुतळे उभारले गेले, ज्यामुळे सासवडच्या सौंदर्यात अधिकची भर पडली. नमस्ते, मी डॉक्टर सुभाषचंद्र अग्रवाल सासवड या शहरात गेली 45 वर्ष मेडिकल व्यवसाय करीत आहे. या पूर्ण 45 वर्षात प्रथमच सासवडला देश पातळीवरच्या सर्वोच्च स्वच्छतेबद्दलचा बहुमान मिळालेला आहे. प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. मागील वर्षीही एका ग्रुपमध्ये यांना प्रथम पारितोषिक मिळालेलं होतं. त्यावेळेला मला फार आनंद झालेला होता. यावर्षी तर देश पातळीवरच्या प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल मला परमानंद झालेला आहे. या परमानंदाच्या बद्दल आपल्या सासवडच्या शहराच्या व पुरंदर तालुक्याचे आमदार माननीय संजयजी जगताप यांनी सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला, सर्व जनतेचे आभार मानले. त्याबद्दल मला आणि त्यांनी एक जल्लोष कार्यक्रम ठेवला. तिथेही सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी इतकं कौतुक केलं, सर्व कर्मचाऱ्यांचे सत्कार केल्याबद्दल मला तर एकदम ब्रह्मानंद झालेला आहे. खरं तर हे प्रोग्राम आधीच महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे होतं, पण ते त्यांनी केलेलं नाही याची मनात खंत आहे. सासवड नगरपालिकेने आपला सासवड शहराचं नाव, जिल्ह्याचं नाव व महाराष्ट्राचं नाव दिल्ली दरबारी पोचवलेलं आहे. तरी सुद्धा सरकारने आमच्यावरती काही अभिनंदन केलं नाही, कुठलीही कौतुकाची थाप केली नाही. त्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची सत्काराची आणि कौतुकाची थाप ही आमदारांनी दिल्याबद्दल हे सगळं त्यांनी भरून काढलं. त्याबद्दल मी संजय जगताप यांचाही आभारी आहे. तत्कालीन ग्रामविकास मंत्री R.R. पाटील यांच्याशी पाठपुरावा करत नगराध्यक्ष चंदूकाका जगताप यांनी वीर धरण योजना अस्तित्वात आणली. सुमारे 32 किलोमीटर लांबीची ही पाणी योजना केवळ 104 दिवसात पूर्ण करून त्यातील 1,35,00,000 रुपयांची बचत केली, ज्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये करण्यात आली. सासवडचा देशात स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक आला. त्यामध्ये
अधिकारी व पदाधिकारी यांचं नियोजन महत्त्वाचं होतं. सासवडचे नागरिक यांचा सहभागही फार महत्त्वाचा होता. त्यामुळे असं सिद्ध होतं सासवडचे नागरिकही तेवढेच मनाने स्वच्छ आहेत. एक सासवडकर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. काकांची या शहराविषयी असणारी तळमळ, काकांनी लावलेली शिस्त, शाश्वत विकासाच्या दृष्टीने उचलले गेलेलं प्रत्येक पाऊल आणि परिपूर्ण अभ्यास व दूरदृष्टीच्या सहाय्याने घेतले गेलेले अचूक निर्णय हेच या यशस्वी प्रवासामागील खरे सूत्र आहे. नमस्कार, मी सुहास बापू लांडगे, उपनगराध्यक्ष सासवड नगरपालिका. देश पातळीवर स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांक आला याबद्दल मी सर्व ग्रामस्थ व सर्व पदाधिकारी अधिकारी यांचे मी आभार मानतो. मला अभिमान आहे मी सासवडकर असल्याचा. नमस्कार, मी विजय शिवाजीराव वडणे, माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक. सासवड नगरपालिकेचा भारतातील स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल सासवडमधील रहिवाशांचे तसेच कर्मचाऱ्यांची आमदार संजय जगताप यांनी केलेल्या कामाची काटेकोरपणे नियोजन आनंदी काकी जगताप यांनी लक्ष ठेवून काम केलं आणि सासवड नगरपालिका भारतामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. स्वर्गीय चंदूकाका जगताप यांच्या कार्याचा वसा व वारसा घेऊन कार्यरत असणाऱ्या सासवड नगरपालिकेच्या गटनेत्या व माजी उपनगराध्यक्षा श्रीमती आनंदी काकी चंदूकाका जगताप व पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी चंदूकाका जगताप यांच्या नेतृत्वाखाली या सासवड शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2023-24 मध्ये संपूर्ण देशात स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांक प्राप्त केला. नमस्कार, मी डॉक्टर कैलास नागनाथ चव्हाण, मुख्याधिकारी सासवड नगर परिषद सासवड. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये सासवड शहरास 3 स्टार मानांकन प्राप्त झालेला आहे आणि वॉटर प्लस दर्जा हा प्राप्त आहे. वेस्ट टू वंडर घटकाअंतर्गत सासवड शहराने चांगली कामगिरी केलेली आहे. सर्व सासवडकरांचं मी अभिनंदन करतो. नामदार RR आबा पाटील यांनी जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात राज्य शासनाच्या वतीने संत गाडगे बाबा नागरी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली तेव्हा सासवड नगर परिषदेने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. केंद्रीय स्तरावर राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 पासून 2022 पर्यंत द्वितीय, तृतीय, चतुर्थ यासोबतच उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार देखील प्राप्त केला. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्काम करून पुढे गेल्यानंतर अवघ्या काही तासात संपूर्ण सासवड शहर स्वच्छ करून अगदी पूर्ववत केले जाते. आमचे सफाई कर्मचारी हे पहाटेपासून स्वच्छतेची कामं करत असतात. दिवाळी असो, दसरा असो, मोठे उत्सव असो, लग्न सारे असो, यांचं ते कधी विचार न करता ते आपल्या कामाशी एकनिष्ठ राहतात. म्हणूनच स्वच्छता दूत म्हणून सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे. कचरा मुक्त शहर व वॉटर प्लस यामध्ये 3 स्टार मानांकन मिळवत संपूर्ण देशात स्वच्छ शहर म्हणून प्रथम क्रमांक प्राप्त केला. सदर पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती महामहिम माननीय द्रौपदीजी मुर्मू यांच्या शुभ हस्ते दिल्ली येथे वितरित करण्यात आला. संपूर्ण सासवडकरांसाठी निश्चितच हा एक आनंदाचा, अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण होता. समस्त सासवडकर एकत्र येत आपण सर्व मिळूनच आपणच आपला आनंद साजरा करू या प्रमुख उद्देशाने जल्लोष स्वच्छ सासवडचा या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सर्व सासवडकरांनी 7,000हून अधिक रील्स तयार करून त्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्या. माझं गाव सासवड स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशामध्ये माझ्या गावाला प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर मी आजी नगरसेवक, नगरपालिकेचे सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच आमदार संजय जगताप यांचे खूप खूप आभार मानतो आणि माझ्या गावाचा देशामध्ये पहिला क्रमांक आल्याबद्दल मला त्याचा साथ अभिमान आहे. सासवडची शेतकरी नेहमी गंठा गाडीचा आवाज आल्याशिवाय आमची सकाळच होत नाही. बाजारात आम्ही माल घेऊन जातो ना तेव्हा बाजारात सगळीकडे स्वच्छता असते, कुठेही कचरा नसतो. बाजारपेठेची स्वच्छता 1 तास सुद्धा लेट होत नाही आमच्या इकडे. सासवडचा देशात पहिला नंबर आला, आम्हाला समाधान वाटते. देशात नंबर 1 आमचा सासवड. शहरातील सर्व नागरिकांनी आपापल्या दुकानावर स्वच्छ सासवड अशा पाट्या लावून आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या दिवशी
सकाळी सर्व ग्रामस्थ एकत्र येत सासवड शहरामध्ये एक भव्य मिरवणूक काढण्यात आली. सासवडमधील कलाकारांनी बनवलेला स्वच्छता रथ हे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होता. नगरपालिकेच्या आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व आजी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यासोबतच सासवड नगरपालिकेमधील सर्व आजी माजी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना विशेष निमंत्रण देण्यात आले. विशेष म्हणजे हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी सासवड शहराशी संलग्न असणारे सनदी अधिकारी, न्यायाधीश, उच्च पदावरील सरकारी अधिकारी, प्रसिद्ध व्यावसायिक व सर्वच क्षेत्रातील तज्ञ मंडळी हे आवर्जून उपस्थित होते. यातील प्रथम सत्रामध्ये सकाळी 11 पासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नगरपालिकेमधील सर्व आजी माजी कर्मचारी व अधिकारी असे 500हून अधिक व्यक्तींना वैयक्तिक स्वरूपात विशेष सन्मानित केले. यानंतर दुपारच्या सत्रामध्ये सर्व आजी माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांना देखील याच पद्धतीने विशेष सन्मानित करण्यात आले. चला हवा येऊ द्या या सुप्रसिद्ध कार्यक्रमाचे निवेदक डॉक्टर निलेश साबळे हे मूळचे सासवडचे. विशेष म्हणजे डॉक्टर निलेश साबळे हे स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी सासवड नगरपालिकेचे ब्रँड अँबॅसिडर होते. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या सासवडसाठी, स्वच्छ सासवडसाठी. फार छान वाटतंय मला की या गावातला आहे मी आणि या गावाने मला मोठं केलं. हे मी नेहमी सांगतो वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा जातो. आणि मला आज फार आनंद होतोय की ज्या पालखी मैदानावर आज आपण बसलो, इतकी पवित्र भूमी आहे ही. या पवित्र भूमीवरूनच मी सुरुवात केली होती की आज जो कोणी मी आहे तो या गावामुळे. मी नेहमी म्हणतो जेव्हा जेव्हा सासवडकर मनापासून हाक मारतील, निलेश साबळे नेहमीच हजर असेल. थँक्यू सो मच, तुम्ही मला इतकं प्रेम दिलं. 3-4 वर्षानंतर मी आलो आणि सासवडचं हे पालटलेलं रूप बघून मला फार आनंद झालाय आणि मला अभिमान आहे. संत सोपान काकांची ही भूमी आहे, आचार्य आत्रेंची ही भूमी आहे आणि या करेचं पाणी कुठेतरी माझ्याही रक्तात आलं. त्यामुळे माझ्याही लिखाणात ते सगळं जाणवू लागलंय. मला वाटतं खूप मोठा आशीर्वाद आहे या भूमीनं मला दिलेला. यावेळी सर्व सासवडकरांनी सामूहिकरित्या स्वच्छतेची शपथ घेतली. मी शपथ घेतो की मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल. जल्लोष स्वच्छ सासवडचा हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी डॉक्टर निलेश साबळे हे चला हवा येऊ द्या मधील सर्व कलाकारांसमवेत उपस्थित होते. स्वच्छ सासवडचा जल्लोष हा खऱ्या अर्थाने नागरिकांच्या सत्काराने त्या ठिकाणी झालाय. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद मानतो आणि एकच विनंती 2024च्या फेब्रुवारीला करतो. आपण सर्वांनी शपथ घेतली आहे. 1 नंबर येणं, सर्वात वरती येणं, पहिल्यांदा येणं हे खूप सोपं आहे. ते टिकवणं खूप अवघड आहे आणि ते टिकवण्यासाठी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा हातात हात घालून आपण सासवडकर किती स्वच्छ आहोत, आपण किती चांगले आहोत आणि हे सातत्य देशातली सगळ्यात स्वच्छ शहर म्हणून आपल्या सर्वांना एकत्रितपणे ठेवायचं आहे. एवढीच विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो. मी पुन्हा एकदा आपल्या सर्व नागरिकांचे, या ठिकाणी अनेकांचे सत्कार सकाळपासून झालेत, सर्वच पदाधिकारी नागरिकांचे सत्कार झालेत. काहींचे चुकून राहिले असतील तर मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु हा सत्कार, हा सन्मान हा जनतेचा आहे, हा आपला सर्वांचा आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आदरणीय साहेबांना, दुर्वास साहेबांना, सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की सासवड हे नेहमीच सगळ्यात स्वच्छ शहर असेल. एवढीच या ठिकाणी आपण सर्वजण ग्वाही देऊयात.
पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो.